नमस्कार. शुभ संध्याकाळ. कशात बरे आहात ना? बरंच असलं पाहिजे. मी पण बरी आहे. आता लागलेली आहे गार्डनमध्ये कामाला आणि खूप दिवसापासून माझा व्हिडिओ आता येत आहे. तर असाच उशीर झाला काही कामामुळे, कामानिमित्त, काही घरच्या काही अशाच प्रॉब्लेममुळे. तर चला आता रेग्युलर व्हिडिओ येतील. आता ही आहे बघा घोळची भाजी आणि ही आणलेली आहे आमच्या मोठ्या बहिणीने. उदगीरला गेलो होतो ना परवा, तर तिथं आणून दिली की तुला गार्डनचं खूप शौक आहे आणि मी पण म्हणले होते की घेऊन ये. तर इथं गार्डनमध्ये मी आता घोळची भाजी लावणार आहे. याच्यामध्ये ना मोठी घोळ पण आहे, लहान घोळ पण आहे. पण आता एकदम सावकाश चांगल्या प्रकारे लावायचं माझ्याकडे टाईम नाही, वेळ नाही. कारण खूप गडबडमध्ये आहे. तरी पण म्हटलं एखादं व्हिडिओ आज टाकावं. तेवढं गॅप व्हिडिओमध्ये पडणं म्हणजे आपल्याला कसंच होतं ना, म्हणजे रेग्युलर काम आपले होत गेले ना कोणतेही छान वाटतं आणि मागे पडलं की मग आपल्यालाच कसं तरीच कासावीस होत जातं. म्हणलं काही असो, आज थोडंसं किती अडचण असले तरी आज टाकावं एक व्हिडिओ. आणि हे ना भाजी ठेवून ना वाळून गेली तर मग ते काही उपयोगाला येणार नाही. मग तेवढं तिथून आणली मोठ्या बहिणीने, तर लावलं तर मग तेही सार्थक होते ना, त्याने आणल्यासारखं आपण इथं लावावं म्हणून लावत आहे. पहा, इथं मला ना जागा दिसली, आता इथंच लावते. इथंच शेजारी म्हणजे बाजूलाच हे बघा टमाटरचे झाडं आहेत आणि तिथंच थोडीशी जागा आहे, तिथं लावून टाकते. लहान घोळ आणि मोठी घोळ दोन्ही पण इकडं लावून टाकते. काय करायचं म्हणजे कसं, जेवढ्या आपल्याकडे जागा आहे तेवढ्याच जागेमध्ये आपल्याला ॲडजस्ट करायचं असतं ना. कुठून जागा आणायची जास्त आता, आणि कितीतरी झाडं लावायची आहेत आपल्याला. तर एक 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 दररोज लावायचं माझं चाललेलंच आहे काम. लावल्यानंतरच हे पहा, आता हे ना मोठी घोळ असं तिची भाजी मी तोडून घेतले होते आणि त्याच्या जे मुळ्या असलेल्या असते ना ते ठेवलेले होते. तर तेच आता मी असं थोडंसं ना खंदले अगोदर तिथली जागा आणि तिथं टाकले आणि पसरवते. बघा आलं तर आलं, नाही तर नाही. आता पावसाळा दिवस आहे, चिटकूही शकतंय. आणि आमची मोठी बहीण म्हणत होती ना, मी असंच टाकलं तर आलेलं आहे, तिथं खूप सारं आलेलं आहे म्हणे. पण आमच्या रानात येतं आहे की नाही माहिती नाही, तेही मातीवर अवलंबून राहत असेल ना. मग आमच्याकडची माती बघा, लाल माती आहे आमच्याकडे. आणि कसं येतं आहे काय नाही बघूत आता. खूप दिवसापासून असं घोळचं पण लावावं. मला कसं ना सगळं असं म्हणजे जे रानटी भाज्या असतात ना आपल्या, रानमेवा म्हणतो ना, तसल्याच भाज्या मला जास्त आवडतात. असे कोणत्याही दुसऱ्या ज्या आपण भाज्या खातो ना, पनीर वगैरे असली पनीरची भाजी हे ते मला जास्त आवडत नाही तसल्या भाज्या. हे जेवढं आपण खातो ना सत्वयुक्त असतं, ओरिजिनल असतं आणि शरीराला चांगलं असतं असल्या भाज्या खाणं, म्हणून मी लावण्याचा प्रयत्न करते. आता आलेली आहे ह्या साईडला आणि इथं पण थोडंसं लावून टाकते, थोडीशी जागा आहे. आणि ह्या जागेमध्येच मी ना लाल राजगिरा असते ना, त्याचं बी टाकले होते बघा. आलं, थोडेसे रोप आले, थोडंसं उंच व्हायची जेव्हा वेळ आली वाळून गेलं. मग असं का व्हायला लागलं आहे काय माहिती नाही. येतंय, उठतंय चांगलं, अंकुर फुटतं, थोडंसं वरी येतं आणि जेव्हा तिची वाढ व्हायला सुरू होते तिथून ते वाळायला सुरू होतं. आहे बघा, आता मी असं घोळ भरपूर आणली होती असं आमची मोठ्या बहिणीने. तर टाकले हे बघा, असंच टाकून देते. आता काय करू हे बघा, कारण आता जास्त चांगल्या प्रकारे लावायला मला वेळ नाही. आलं तेवढं आलं बघूत, आता काय होतं आहे काय नाही. इथं थोडीशी मी ठेवले, ती भाजी चांगली आहे अजून हिरवी हिरवी म्हणून ते बाजूला ठेवले. आणि त्याची एखाद्या दिवशी भाजी करता येते, तसं काय नाही. चांगलीच आहे भाजी, खूप छान होते, चांगली लागते मला त्याची भाजी. म्हणून मी असं लावण्याचा प्रयत्न करते बघा अशा भाज्या. बघूत आता येतं आहे की नाही येतं आहे, काय होतं आहे काय नाही. लावते मी आता इथं असं थोडंसं खंदून घेतले आणि खंदून घेऊन असं त्या जाग्यात मी असं पसरवून टाकून दिले. असं ना काहीतरी काय आपल्याला प्रयोग करून बघावं लागतं. कोणताही प्रयोग केल्यानंतरच त्याचा काहीतरी परिणाम आपल्याला मिळतो. प्रयोगच नाही केला तर परिणाम आता कुठून भेटणार आहे ना. किती दिवस ना लावावं म्हणत होते, तर आता त्याचा योग आलेला आहे. तर लावून टाकले मी मोठी घोळ आणि लहान घोळ. आज तिची भाजी लावलेली आहे. एक काम झालं माझं. आता दुसरं काम करते परत. गार्डनमध्ये खूप शिल्लक काम राहिलेलं आहे.
कारण खूप दिवस झालं मी गार्डनकडे इकडे आलेही नाही, येणं झालं नाही काही कारणामुळे. चला दाखवते काय झाली गार्डनची. जशी आहे बघा, गुलाबाचं फूल किती छान आलेलं आहे, कळी आलेली आहे. आणि इकडे बघा ती शेंगा असतात ना, वरण्याच्या शेंगाचे फुलं बघा किती छान आलेले आहेत. हे पहा किती मस्त असं आलेले आहेत. हे बघा झाडं छान आलेले आहेत सगळे. हे बघा इकडं बघा कनेरीचे फुलं किती मस्त छान पिंक कलरचे आलेले आहेत. आणि हे तर आहेच, तुम्हाला माहितीच, तोंडल्याची वेल आहे. हे किती मस्त आलेली आहे, हिरवीगार. त्याला पण फुलं खूप लागलेले आहेत, तोंडले लागलेले आहेत मस्त. हे बघा इकडे पण वरण्याच्या शेंगाची बघा फुलं लागलेली आहेत. हे शेंगा पण लागलेले आहेत. हे बघा किती छान असतात ना, ताज्या ताज्या. आणखीन थोडंसं मिळालं तर एखादी भाजीच होती, पण एक दोन हे बघा, हे पॉट आहे, अजून त्याला रेडी करायचं आहे मला. इकडं असं हे बघा, हे लावलेलं होतं मी कोथिंबीर, हे आंबाडी है ना, कसं आलेलं आहे ना मस्त. हे बघा इकडं कारल्याचं पण आलेलं आहे आणि बिन्नीस आलेली आहे. हे बघा कारल्याला आता चांगलं जागा करून देते. आणि हे बघा, हे दोडक्याची वेल बाहेरून आलेली आहे बघा, कंपाऊंडच्या बाहेरून. त्याला पाणी नाही काय नाही, पण कसं यायला लागली बघा मध्ये. हे बघा आतमध्ये यायला लागली ना, आमच्या वेलीमध्ये मिक्स झाली. म्हणजे कसं असतंय बघा, तिलाही यावं वाटलं ना मधी, म्हणून मी त्याला रश्शीनं धाग्यानं बांधून त्याला वाट करून दिली. हे बघा, हे बघा असं टाकले बघा, हे असं बघा, असं टाकून दिले बघा मी. तिकडं छोटी घोळ दाखवते तुम्हाला. हे बघा, हे बघा दाखवते तुम्हाला मी. हे बघा, हे बघा असे टाकले बघा मी, छोट्या घोळ्याचे. हे बघा असे टाकले बघा. काय करू आता, तेवढं म्हणजे वेळ नाही ना, खूप सावकाश काम करायला मला, थोडं गडबड आहे. आणि टाकले आता मी. हे बघा अशा प्रकारे टाकून दिलेली आहे. माती सगटच टाकले, तसंच जी दिली होती ना आमच्या मोठ्या बहिणीने, तसंच मी आणून तसंच टाकलेली आहे. बघाव तर बघाव, इतकं मोठं टाकलेलं आहे. आता येतं आहे किती काय माहिती नाही. हे बघा झाडं, पक्षी, तर पक्षी बघा कसं बसले झाडावरती. हे बघा, बघा आनंदात आपलं टोचा मारून खात आहे फळ, सीताफळ, पेरू असं खात आहे. बघा किती दाटसं झाड आलेलं आहे. आणि सावली 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 पडत आहे खाली. आता काय करणार, त्याच्यामुळं भाज्या पण थोडंसं म्हणजे कमी प्रमाणात येत आहेत. परवा आणि तोडून घेतलं ना, थोडं सावली झालेली आहे, आता कमी ऊन पडत आहे. तर चला मग, तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला नक्की सांगा. भेटू आपण अजून परत पुढच्या व्हिडिओमध्ये. आता सध्या पाणी देते आणि भेटूत आपण. असं स्वस्त राहा, मस्त राहा असेच आपले. चला मग, धन्यवाद.